आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा तुमचा डबा। वीणा, अगं आज मी कामावर नाही जाणार आहे। लक्ष्मीचा हात दुखावलाय ना, त्यामुळे जायची इच्छाच होत नाहीये। काय आहे ना, मी तर जाणार नाहीच आहे, पण लक्ष्मीला सुद्धा जाऊ देणार नाहीये। बरोबर आहे बाबा तुमचं, पण आई ऐकतील का हो? नाही म्हणजे त्यांचा तो खानावळीचा मालक आहे ना, खूप तिरसट आहे। छोट्या छोट्या कारणांवरनं ना बायकांना कामावरून काढून टाकतो। वीणा, तो कसाही असला म्हणून काय लक्ष्मीला दुखणं अंगावर काढायचं का? असं नाही चालणार ना। काहीतरी मार्ग शोधला पाहिजे। बाबा आईंऐवजी मी पोळ्या लाटायला गेले तर? नाही म्हणजे काय होईल, आईंना आरामही मिळेल, कामही मागे पडणार नाही। तू वीणा, लक्ष्मीच्या जागी तू कामावर जाणं मला नाही ग पटत। का नाही पटत? मी काय या घरची फक्त सूनच नाहीये, लेकही आहे। नाही म्हणजे भावना कामावर गेलेली चालते, सिंचना कामावर गेलेली चालते, मी गेलेलं नाही चालत। अगं तसं नाही ग वीणा, पण खानावळीत जाऊन पोळ्या लाटणं हे सोपं नाहीये। अगं खूप कष्टाचं काम आहे ते। अहो मग मला कुठे कम्प्युटर चालवता येतो? चालवता आला असतात तर मी सिंचनासारखी ऑफिसला नसते का गेले, भावनासारखा हिशोब नसता का ठेवला? माझं इंग्लिश काही तेवढं बरं नाहीये बाबा। पोळ्या लाटणं माझं रोजचं काम आहे, आवडीचं काम आहे, जमेल मला। आणि तसंही स्वयंपाक करणं हे अन्नपूर्णेचं काम आहे ना, मग पुण्याचं काम आहे। ते थोडं पुण्य माझ्या पदरात पडलं तर नाही का चालणार तुम्हाला? पेचा टाकलंस तुम्हाला, असं बोलल्यावर काय बोलू मी? मग ठीक आहे, चल लक्ष्मीच्या जागी तू जा कामावर, हरकत नाही। पण तरी एक प्रश्न उरतोच ना ग, लक्ष्मीला घरी थांबवायचं कसं? हा तोच तर मोठा प्रश्न आहे ना बाबा। काय करूया? काय करावं? तेच तर। आयडिया। काय? तुमच्या पक्षाचं कामकाज कोण बघतं? हा माझा छोटा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील, हा बघतो पक्षाचं काम माझ्या। सिद्धिराज, तुमचा लॅपटॉप कुठे आहे? लॅपटॉप कशाला? तिथेच ठेवलाय लॅपटॉप। पासवर्ड सांगा। हा? पासवर्ड? पासवर्ड कशाला पाहिजे तुम्हाला? प्रश्न फक्त आम्ही विचारणार, तुम्ही उत्तरं द्यायची। तुमच्या घरातल्या टाचणीची सुद्धा चेकिंग करण्याची परमिशन आमच्याकडे आहे। पासवर्ड सांगा। अरे सिद्धू, अरे वेडे कशाला घेतोयस? सांग ना पासवर्ड। कसा सांगू मी लॅपटॉपचा पासवर्ड? कारण माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड तर भावना आहे, आणि हा जर मी आत्ता सांगितला इथे तर वेगळाच राडा सुरू होईल। आधीच नंबर तोडपाठ होता माझा। का? काय झालं? पासवर्ड सांगायला इतका वेळ लागतो? नाही ते मी आठवतोय थोडा, सॉरी। खरंच पासवर्ड लक्षात नाहीये की जाणूनबुजून विचारलं तर नाटक करता? हो काय तरी काय? अरे सिद्धू, कशाला जीवाला खोड लावतोयस? सांगून मोकळा हो ना पासवर्ड। सिद्धू, अरे सांगून टाक ना पासवर्ड काय आहे, सांग। मिस्टर सिद्धिराज संपतराव गाडे पाटील, पासवर्ड सांगा, नाहीतर आम्हाला मधून घ्यायचे बरेच प्रकार येतात। सिद्धू बाळा, अरे सांग ना पटकन, लवकर सांग त्यांना पासवर्ड। सिद्धू
पासवर्ड म्हणून कोणाचं नाव वगैरे आहे का? आता बोलतो का? भावना भावना? वेंकी दादाचं नुकतंच लग्न झालंय. घरातले सगळेच आरतीला भेटलेत, पण आपण त्यांना भेटलोच नाही आहोत. तर मी काय म्हणत होते, ज्या दिवशी तुला सुट्टी असेल त्या दिवशी आपण त्या दोघांना भेटायला जाऊयात का? नाहीतर तुला जर वेळ नसेल तर मी त्यांना इथेच बोलावू का? आता कोण आलं असेल? वेंकी दादा, आरती, आरती, तुम्ही दोघे आज अचानक? सरप्राईज. या ना आत, या या. चला या या ना आत या. आई, कसलं भारी घर आहे. मोठाच्या मोठा बंगला आहे ताई तुमचा. वेंकी, ताईंचा म्हणजे ह्या सासरचा गोतावळा लय मोठा आहे का? नाही अगं, इथे आम्ही दोघेच असतो. दोघं? एवढ्या मोठ्या घरात तुम्ही दोघंच? हो, तुम्ही उभे राहून का बोलताय? बसा ना. ये ये आरती. आले आले. भारी आहे. पण काय होतंय, आम्ही असा एकदम असं अचानक आलो, मला काय अडचण तर होणार नाही ना? काहीतरीच काय, असं अजिबात काही नाहीये. जयंत,